30 मिनिटांमध्ये 6 ओव्हर झाल्या पाहिजे याची दक्षता घ्यायची आपल्याला. आजच्या दिवसामध्ये पूर्ण सामने क्लिअर करायचे, संपवायचे, त्याची मजा घ्यायची आहे, आनंद घ्यायचा आहे. तरी कृपया सर्वांना नियोजन एक निवेदन असणार आहे, सर्वांसाठी रिक्वेस्ट असेल की आपण लवकरच सामन्याला सुरुवात करायची. नंदू सुतार पहिली ओव्हर घेऊन येताना, लीजेंड क्रिकेटर, मैन फ्रॉम शरोनई, राइट आर्म ऑफ द विकेट. ये गेंद बढ़िया गेंद, लेकिन थोड़ी सी आउटसाइड द ऑफ स्टंप जाती हुई, बाहर कट हो क्या जाती हुई गेंद. अंपायर की इशारा हमारी तरफ आता हुआ, ये वाइड करार कर दिया अंपायर ने. इसी के साथ में पहला रन देखने को मिल रहा है यहाँ पे. ये गेंद को घुमा दिया है, देखना है लॉन्ग ऑन के क्षेत्र में क्षेत्र रक्षक है वहां पे, ऑन द बाउंड्री लाइन फील्ड किया उन्होंने, सीधा थ्रो किया है यहाँ पे दास्तानों में गेंदबाज के. और इसी के साथ में 1 रन से संतुष्ट होना पड़ रहा है दोनों बल्लेबाजों को. इसी के साथ में 2 रन मुकम्मल किए अभी तक इस मैच में. देखना है फिर से नंदू अपना थोड़ा सा फील्डिंग में सजावट करते हुए, अपना पूरा अनुभव, पूरा तजुर्बा दिखाते हुए यहाँ पे. राइट आर्म ऑफ द विकेट हमारी तरफ से. ये गेंद, ओहो, यॉर्कर फुल टॉस, लोअर फुल टॉस की गेंद थी, उसे कारपेट के सहारे मारा है. गेंद जा रही फिर से लॉन्ग ऑन के क्षेत्र में. 1 रन तो ले लिया, दूसरी की गुंजाइश है, देखना है. वाह 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 वाह, क्या बात है, लवली रनिंग बिटवीन द विकेट, इसे कहते हैं रनिंग बिटवीन द विकेट. और तीसरा रन भी चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने. क्या बात है, लवली लवली. यहां हम देख सकते हैं जवान खिलाड़ी जो खेलते हैं, उसके बाद में हमारे 40 प्लस के खेलते हैं, लेकिन आप तो 50 प्लस के खेल रहे हैं एमएस जी. लवली रनिंग बिटवीन द विकेट, क्या कहना है इस बारे में आप? पहला क्वार्टरली और 50, यानी कि क्या है, 50 प्लस का जो एक्सपीरियंस होल्डर रहता है, बड़े होल्डर लूज होगा लेकिन प्रॉपर रहता है. फिर से ये गेंद उठा दिया, देखना है, मार दिया लॉन्ग ऑन क्षेत्र में. तीसरी मर्तबा सेम एक ही जगह पे गेंद जा रही है. बढ़िया, अच्छा बैटिंग कर रहे हैं यहाँ पे गेंदबाज बल्लेबाज. और इसी के साथ में सॉरी हॅलो 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 आणि एक विशेष सूचना, इथे कोणाचा मोबाईल इथे हरवलेला आहे, जर कोणाचा असेल त्यांनी घेऊन जायचं आहे. इथे विसरलेला आहे, हरवलेला नाही, विसरून गेलेला आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. नंदू सुतार पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ऑफ द विकेट. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तटवलेला, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय 4 रनसाठी. वा, लवली शॉट इट इज, क्या बात है, लवली बैटिंग कर रहे हैं यहाँ पे बल्लेबाज. क्या नाम है उनका? बल्ली. नंदू की ये गेंद फिर से मारना चाहते थे, गेंद चली गई लुढ़कती हुई यहाँ पे स्कोर लेग दिशा में. 1 रन ले लिया, थोड़ी सी मिसफील्ड, दूसरा रन की गुंजाइश है. देखते देखते दौड़ पड़े दोनों बल्लेबाज. इसी के साथ में दूसरी रन मुकम्मल कर दिया दोनों बल्लेबाजों ने. इक्का दुक्का इथे थोडासा मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली होती. परिणामी दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालेले दोन्ही फलंदाज. आणि बघता बघता स्कोर बोर्ड सरकताना दिसतोय. 12 धावा पहिल्याच ओव्हरच्या. अजूनही चेंडू शिल्लक आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त मनसुबे घेऊन खेळताना दिसतात दोन्ही फलंदाज. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून, क्या बात आहे, लवली शॉट ओव्हर द फेन्स फॉर अ 4 रन. गुड लुकिंग शॉट इट इज. लवली इथे मात्र चेंडूला हेरला, चेंडूला बघितला, टप्पा बघितला, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला दिशा दिली, ऑफ पॉइंटच्या डोक्यावरून सरळ चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. अंपायरचा इशारा येताना आमच्या बाजूने पाणी हवंय त्यांना, पाणी, कृपया पाणी घेऊन जायचंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावर लागलेल्या आहेत. आणि खरोखरच आपण पाहू शकतोय चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते. ती दोन्ही फलंदाजांची ओपनिंगची जो जोडी आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला माहिती आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, वन डे क्रिकेट इंटरनॅशनलमध्ये 1984, 85, 86 च्या वेळेला ज्या वेळेला गॉर्डन ग्रेनिच आणि डेस्मंड हेन्स अशी वेस्ट इंडिजची जोडी नावाजलेली जोडी अशी होती, एक जबरदस्त जोडी. पण त्यानंतर ओपनिंगचा पेअर जो आला होता ज्याने एक थरार केलं होतं, असा एक आमच्या भारतीय क्रिकेटचा लिजेंड क्रिकेटर, त्याला क्रिकेटचा देव म्हणतो असा स्वतः सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन होता. आणि ती जी ओपनिंगची बॅटिंग होती ती खरोखर या जगामध्ये एक मोह त्यांनी घालून दिलेला होता. एक जबरदस्त असा
एक क्रिकेट दोघांनी पण केलं होतं, परंतु आपल्या एका पाठोपाठ एक अशा ओपनिंगच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. आत्ताच ह्याच्या आधीची मॅच आपण पाहिली होती, दत्ता आणि केसरी या दोघांनी खरोखरच चांगली फलंदाजी केली होती आणि दोघांनीही नाबाद 30च्या वर धावा काढल्या होत्या. एक उत्कृष्ट असा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते ते 50च्या वरील खेळाडूंचा. आजही तरुणांना लाजवेल असं क्रिकेट या मैदानावर खेळताना दिसत आहेत आमचे तरुण 50+ खेळाडू आणि खरोखरच एक जबरदस्त क्रिकेटची सांगता इथे पाहायला मिळणार आहे. परंतु त्यापूर्वी मी धन्यवाद देऊ इच्छितो मनोज म्हात्रे यांना, मास्टर प्रदीप पाटील यांना. ह्यांनी जी संकल्पना उभी केली की आपण का नाही या 50च्या वरील खेळाडूंना एक खेळण्यासाठी पुन्हा एकदा एक प्लॅटफॉर्म तयार करावं. कारण आपल्याला माहिती आहे 40 खेळताना 40 मध्ये काही 50+च्या खेळाडू, काही 60+च्या खेळाडूंना एक खेळण्याचा चान्स मिळत नाही आहे, कारण 40+चे जास्त खेळाडू असतात, त्यामुळे त्यांना बाहेर बसावं लागतं, डगआउटमध्ये बसावं लागतं. पण आज मात्र इथे त्यांचे जे स्वप्न, त्यांची एक खेळण्याची ईर्ष्या इथे पाहायला मिळते, ती आपण पाहू शकता. आणि आता दुसरी ओव्हर घेऊन येतात ते स्वतः कर्णधार असणार आहेत गोलंदाजीच्या मार्कवर दिलीप मडवी. दिलीप मडवी राईट आर्म मोद गोलंदाजी करणार आहेत ते राजेंद्र याला. पुढे सरसावून चेंडूला मारलेला चेंडू सरळ हातामध्ये, इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न आणि राजेंद्र रनआउट होऊन परत पेव्हलियन मध्ये जाणार आहे. आणि अशा पद्धतीत पहिला गडी झालाय आउट तो रनआउटच्या रूपाने. आणि अशा पद्धतीत 16 या धाव संख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे तो. कपिल एक उत्कृष्ट बॅट्समन. बघूया, सर्वच खेळाडू आमचे 50च्या वर लिजन खेळाडू आम्ही त्यांना संबोधितो. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडूला दिशा दिलेले, एक धाव घेतलेल्या, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होताना दिसणार आहे आणि बघता बघता सहजगत्या दुसरी धाव इथे काढलेले दोन्ही फलंदाजांनी. आणि अशा पद्धतीने 2 धावांनी मात्र पुन्हा धावफलक हलताना दिसतोय. एका दुका का होईना, परंतु धावफलक हलताना दिसतोय, पुढे सरकताना दिसतोय. धावताना दिसत नाहीये परंतु पुढे सरकताना दिसतोय, एवढं मात्र खरं आहे. आणि ते आता धावा झालेल्या त्या 18 धावा फलकावर लागलेल्या ते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू इथे जोरकस शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक एक येतोय, फील्ड करतोय, दरम्यान मात्र पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतोय आज मात्र बाउंड्री लाईन आहे ती जवळजवळ 60 मीटरची बाउंड्री लाईन ठेवलेली आहे. मनोज म्हात्रे यांच्या बरोबर बोललो मगाशी, त्यांनी म्हटलं की एक 60 मीटरची इथे ठेवलेली आहे आणि खरोखरच इथे कस पाहायला मिळतो तो आमच्या फलंदाजांचा. षटकार तरीही आपल्याला आज दिवसभरात षटकार पाहायला मिळालेले आहेत. आणि ह्या टुर्नामेंट मधला 50च्या वरील खेळाडूंच्या टुर्नामेंट मधला पहिला षटकार लगावलेला तो रामचंद्र पाटील जुळगावचा खेळाडू. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिलेले, चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स फॉर रन, गुड लुकिंग शॉट इट इज. आणि अशा पद्धतीत पुन्हा एकदा बली मात्र एक बाहुबली सारखा बली खेळताना दिसतोय, आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना दिसतोय. खरोखरच एक चांगली फलंदाजी करताना आतापर्यंत त्याने जवळजवळ 3 चौकार मारून आपल्या संघासाठी आकार असा दिलेला आहे धावसंख्येमध्ये. वीक हो गया. आणि आता खरंच पाहू शकतो आपण 24 धावा फलकावर लागलेल्या आतापर्यंत खरोखर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. थोडा साऊंड दे ना, साऊंड आवाज दे, आवाज दे, आवाज दे. हॅलो हॅलो, हा येस थँक्यू डीजे. आणि आपण पाहू शकतोय या क्रिकेटच्या मैदानामध्ये एक उत्कृष्ट क्रीडांगण पाहायला मिळते. आजपर्यंत आपल्या भारतीय क्रिकेट ग्राउंड्स जे पाहायला मिळतात, ईडन गार्डन, त्याच्या आधी ग्रीन पार्क कानपूर,
हे एक नावाजलेलं क्रीडांगण होतं. त्यानंतर इडन गार्डन सारखं क्रीडांगण झालं आणि मी तर म्हणेन की हे नवी मुंबईचं इडन गार्डन आपण पाहू शकता इथे. पुन्हा एकदा दिलीप मडवी राईट आर्म विकेट. हा चेंडू इथे शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न स्लिपमध्ये कॅच होती परंतु कॅच काही घेता आलेली नाही. दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चेंडू काही अडवू शकत नाही. चेंडू जातो तो बाउंड्री लाईन जवळ परंतु तो चेंडू स्वतः स्लो झालेला आहे. दरम्यान मात्र तिसरी धाव घेताना दिसत ते फलंदाज आणि अशा पद्धतीत 3 धावा इथे पाहायला मिळतात. 3 धावांनी मात्र धावसंख्येमध्ये चांगला आकार पाहायला मिळतोय. 27 आर ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट ओनली. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा फलकावर लागलेल्या आहेत. कपिल एक लिजंड क्रिकेटर. मी तर सर्वांनाच लिजंड क्रिकेटर म्हणतो. 50च्या वरीलचे खेळाडू ते खरोखर क्या लाजवाब खेळ इथं पाहायला मिळतोय. सकाळी 7 वाजल्यापासून जे आपला घाम गाळतात क्रिकेट खेळतात त्यांना ही एक मोठी संधी पाहायला मिळते इथे खेळण्यासाठी 50च्या वरील खेळाडूंना. आणि खरोखरच एक चांगलं एक पायंडा इथे पाहायला मिळतोय की 40 नंतर सुद्धा झाला होता क्रिकेट आणि आता मात्र आपण 50च्या वरील खेळाडूंसाठी एक खेळण्याचं प्लॅटफॉर्म तयार करून दिलेलं आहे. त्याचं पूर्ण श्रेय जातं ते मनोजजी म्हात्रे मात्र प्रदीपजी पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. बॉलर आहे ना शिरोन येते. संतोष आहे का? संतोष नवीन गोलंदाज असणार आहे तो. संतोष आहे का? बॉलर कोण आहे? हॅलो प्रमोद. प्रमोद तगडा भाट उंचापुरा क्रिकेटिंग एसटी असलेला असा डॅशिंग डायनामाइट प्रमोद आता गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजी करायला येणार आहे. समोर असणार आहे तो फलंदाज बली ज्याने खरोखर एक बाहुबलीसाठी सारखी बॅटिंग करताना 3 चौकारांनी आपल्या या खेळी सजवलेली आहे. राईट मोद विकेट. हा चेंडू इथे आमच्या बाजूने शॉर्ट पिच चेंडू. क्या बात है. लवली बॉलिंग बीट करता हुआ गेंदबाज बल्लेबाज को. 9909 इनोवा गाडी त्यांची काच उघडी आहे. 9909. पुन्हा एकदा मैदानाकडे चलूया. काय गोलंदाजी. पहिला चेंडू खरोखर आहे थरार चेंडू पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर राईट मोद विकेट. शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातो तो विकेटच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे. चेंडू आणि खेळाडू यांचं इथे लुटुपुटूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु इथे चेंडू पास झालेला आहे आणि अशा पद्धतीत चौका इथे पाहायला मिळतो. 4 धावा पुन्हा एकदा बळी याच्यासाठी. पुन्हा एकदा चौथा चौकार इथे बळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 तिहेरी धावा त्याने काढलेल्या आहेत. 1 2 3 दुहेरी धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जवळजवळ 27-28 धावांचं योगदान दिलेल्या एकट्या बली आणि खरोखर उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसतो. 4 चौकारांनी 28 धावा काढून खेळताना दिसतो. आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय थोडीशी फील्डमध्ये बदल करताना दिसतोय तो गोलंदाज. राईट मोद विकेट. प्रमोद यांचा चेंडू इथे पुन्हा एकदा. ओहो इथे कॅच घेण्याचा प्रयत्न नंदू सुतार यांचा प्रयत्न होता. चेंडू काही त्यांच्यापर्यंत पोहोचला नाहीये. चेंडू अगोदरच पिच झाला होता. परिणामी इथे मात्र 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत ते दोन्ही फलंदाज. आणि आता येतो तो कपिल खेळण्यासाठी. सारसोळे मॅन फ्रॉम सारसोळे वन ऑफ द हार्ड हिटर बॅट्समन. बघूया इथे मात्र खरा कस असणार आहे तो फलंदाजाचा आणि त्याचबरोबर गोलंदाजाचा. कारण तितक्या तोलामोलाचा गोलंदाज समोर असणार आहे. आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला कपिल देव समोर असायचा त्यावेळेला थरका फुडायचा तो फलंदाजांचा. इथे बघा चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळतोय. व्हॉट अ गुड बॉलिंग. क्लेवर बॉलिंग इट इज. एक शॉर्ट पिच चेंडू परंतु स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालेला आणि बीट केलेला आहे तो ह्याला इथे बॅट्समन कपिल याला. आणि चेंडू विसावलेला आहे तो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि अशा पद्धतीने एक चेंडू मात्र इथं निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज होतोय पुन्हा प्रमोद. राईट मोद विकेट. पुन्हा एकदा गुड बॉल इट इज. क्या बात है. लवली बॉलिंग यार. ये सूझबूझ का क्रिकेट यहाँ देखने को मिल रहा है एमएस जी. क्या 2 जो गेंदें डाली थी उन्होंने चेंज ऑफ स्पेस किया था. उसी के साथ साथ में उन्होंने टर्न भी किया था गेंद को और टर्न में यहाँ पे बीट कर दिया बैट्समैन को. लवली बॉलिंग. राइट मोद विकेट. फिर से हमारी तरफ से राइट मोद विकेट. गेंद
अच्छी गेंद और ये यॉर्कर लेंथ की गेंद, दो स्लोअर गेंद, उसके बाद में एक फास्ट और यॉर्कर की गेंद, यहां चकमा दे दिया बल्लेबाज को। और इसी के साथ में बल्लेबाज आउट होकर पेविलियन की तरफ आना पड़ेगा यहाँ पे कपिल को। और इसी के साथ में एक क्लेवर बॉलिंग के साथ साथ विकेट भी चपकाया उन्होंने अपनी टीम के लिए प्रमोद ने। लवली 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 बॉलिंग इट इज। हम देख सकते हैं यहाँ पे हमारे 50 के ऊपर के एक लाजवाब यंग क्रिकेटर यहाँ खेल रहे हैं। बहुत ही बढ़िया क्रिकेट, रोम 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 में उनके नसों नसों में यहाँ पे क्रिकेट है, देख सकते हैं। क्योंकि जब ये खिलाड़ी रोज क्रिकेट की प्रैक्टिस करते हैं और अपना जो स्लोगन है स्वस्थ शरीर आयुष्य महान, उसको बरकरार रखते हुए, उसकी इज्जत करते हुए, अपने शरीर की इज्जत करते हुए, अपने शरीर को बरकरार करते हुए, अपने शरीर को स्वस्थ करते हुए नजर आ रहे, क्या क्रिकेट है ये। और इसी का पूरा श्रेय जाएगा हमारे मास्टर प्रदीप पाटिल को, जिन्होंने ये 40+ की शुरुआत की थी। लेकिन अब नहीं, अब बल्लेबाज आए हैं, देखना है राजा, राइट ऑफ विकेट। ये गेंद अच्छी गेंद और उसी के साथ में अच्छा शॉट मिड विकेट क्षेत्र में, वन बाउंस गेंद जाती हुई वहां पे, अच्छा फील्डिंग वहां पे दिलीप मढ़वी का, क्या बात है, लवली फील्डिंग। और उसी के साथ में अच्छा थ्रो करते हुए यहाँ पे, इसी के साथ में 2 रन तो मुकम्मल कर दिए। 34 रन आर ऑन द बोर्ड। बॉलर नेम राजा, बॉलर नेम नए बल्लेबाज आए, उनका अभी तक हमें नाम नहीं मिला है। ये गेंद उठा दिया है, गेंद हवा में है, फील्डर आगे जाते हुए, ओहो हो, आखिरी वक्त तक उन्होंने रोक लिया लेकिन गेंद को। अच्छी फील्डिंग के साथ में 2 रन के साथ में अब स्कोर में इजाफा होता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर है अब 36। नरेश, अब नरेश खेलने आए, लेकिन बॉली एक बाजू बरकरार करते हुए, बड़ी अच्छी बैटिंग करते हुए फिर से तैयार है खेलने के लिए। राजा की गेंद, ये गेंद आओ आगे आके मारना चाहते थे, लेकिन बॉलर ने थोड़ी सी आउटसाइड द ऑफ स्टंप डाल दी और उन्होंने छोड़ दिया, परख लिया था। गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप की गेंद है, ये वाइड गेंद में हो सकती है, उन्होंने बिल्कुल प्रहार नहीं किया उसके ऊपर और अपने बढ़ते कदम फिर से खींच लिए वहां पे पिच के अंदर, फिर से तैयार है खेलने के लिए। गेंद इसे मार दिया है, हवा में गेंद है नो मैंस लैंड, फील्डर वहां जा रहे, ओहो, आखिरी वक्त तक वहां पहुंच भी गए थे, हाथों में गेंद आ भी गई थी, लेकिन थोड़ी सी आई साइड थोड़ी सी होने के बावजूद ये कैच उनके हाथों से छूट गई है। ये आई एम सॉरी, ये वास्कर हो सकते हैं, क्या नाम इनका, वास्कर, सुनील वास्कर, बहुत बड़े लीजेंड क्रिकेटर, अच्छे स्ट्राइकर है, अच्छे फलंदाज बल्लेबाज है। अब देखना है किस तरह से गेंदबाजी डालते हैं। राजा, सामने है बली, राजा या बली, बली या राजा, कौन हावी होता है, देखना है। ये गेंद, राजा की गेंद बली को, ओहो क्या बात है, पल्लू शॉट मार दिया है, पुल कर दिया, गेंद जा रही है फाइनल की दिशा ने, 1 रन तो ले लिया, दूसरी की गुंजाइश है। देखते देखते दूसरा भी पूरा कर दिया दोनों बल्लेबाजों ने। लवली बैटिंग, सूझबूझ की बैटिंग, देखा उन्होंने, परख लिया, कोई भी बड़ा प्रहार नहीं किया, सिर्फ उसको दिशा दी। अब नए खिलाड़ी आए हैं, एक नौजवान खिलाड़ी सरफराज खान, बढ़िया बैटिंग करते, क्या लाजवाब बैटिंग करते, जो कहीं भी गेंद आई तो उसको दिशा देते, सिर्फ दिशा देके इसी तरह की शॉट मारते। और दूसरे जो खिलाड़ी है हमारे मयंक अग्रवाल, क्या खिलाड़ी है, आहा लाजवाब खिलाड़ी, वैसे ही बैटिंग यहां देखने को मिल रही। राइट आर्म विकेट, फिर से राजा की गेंद, ओ ये गेंद को बाहरी किनारा लेके गेंद जा रही है, थर्ड मैन की दिशा में गेंद लुढ़कती हुई जा रही है, उसके पीछे खिलाड़ी है लेकिन नहीं पहुंच पाएंगे, गेंद बाहरी है, बाहर। प्रभाकर जी, और एक प्लेयर है जिसको भूलना नहीं चाहिए, सूर्य कुमार यादव। जी हाँ, से ज्यादा लंबा मारता है वो। यस सूर्य कुमार यादव बहुत बढ़िया उभरता हुआ खिलाड़ी है, अपनी इंडिया की शान है, क्योंकि आज उनका बैट अगर चल जाए तो हमें याद दिलाते हैं हार्दिक पांड्या की, जो हार्दिक पांड्या हमें हमारी टीम को, भारतीय टीम को योगदान दिया, उसी तरह का योगदान हमारे सूर्य कुमार दे रहे हैं। उनके साथ साथ अब बड़े बड़े खिलाड़ी, अब नए नए खिलाड़ी आ रहे हैं, प्रतिभाशाली खिलाड़ी है। अब देखना है, यहाँ पे हमारे 50 के खिलाड़ी भी प्रतिभाशाली खिलाड़ी है और खेलने के लिए तैयार है। राजा की गेंद बली, राइट आर्म विकेट, बली, फिर से बली ने घुमा दिया, गेंद जा रही वहां पे मिड विकेट की दिशा में, 1 बाउंस आउट ऑफ द पार्क फॉर 4 रन। वहां पे दिलीप मोहन रोक नहीं पाए उस गेंद को और देखते देखते गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर, और ये उनका 6ठा चौका हो सकता है। स्कोर इज ऑन द 49। अब हमारे स्कोरर हमें काउंट करके बता रहे हैं कि बली कितने स्कोर के ऊपर खेल रहे हैं।
25 के ऊपर का स्कोर हो सकता है बल्ली का। बल्ली आज पूरी फायर में खेल रहे हैं, अपनी टीम का पूरा योगदान देते हुए, बढ़िया बैटिंग करते हुए, कोई भी चांस नहीं छोड़ रहे यहाँ पे। भूषण देशपांडे हमारे इस कमेंट्री बॉक्स में यहाँ पे है। वॉली बॉयज टीम जो है, शहरी टीम, उनके कप्तान है, एक लीजेंड क्रिकेटर है, बहुत बढ़िया लेग ब्रेक और ब्रेक के मिश्रण वाले गेंदबाज, अच्छा बैटिंग, अच्छा ऑलराउंडर है हमारे इस वाशी नवी मुंबई क्षेत्र के अंदर, एक काफी अच्छे खिलाड़ी है। उनका हम स्वागत करते हैं, उनसे हम कुछ सवाल जवाब भी पूछेंगे। अब देखना है कि क्या कह सकते हैं इस ग्राउंड के बारे में भूषण जी। धन्यवाद प्रभाकर जी, इतने तारीफ के काबिल नहीं हम। ओके, स्कोर है 49, 49 का स्कोर। बॉलर ठाकुर, कौन है बॉलर? ठाकुर गेंदबाज ठाकुर, गेंदबाजी के छोर संभाले हुए, ये गेंद उसे उठाना चाहते थे, लुढ़कती हुई गेंद जा रही वहां पे काउ कॉर्नर की दिशा में, क्षेत्र रक्षक है, फील्ड किया लेकिन दूसरी रन से नहीं रोक पाएंगे। 49 के अंदर 46 तो अकेले बली के है। क्या बात है बली, वेल प्लेड, गो अहेड, कीप इट अप। राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा जोर का शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतं इथे लॉंग ऑफच्या दिशामध्ये एक धाव घेतलेली आहे। एका धावेचाच प्रयत्न असणार आहे, कारण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे आणि अशा पद्धतीत एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या झालेली आहे ती 52 धावा फलकावर। डीजे दादा, इसका थोड़ा सा आवाज दीजिए ना, हमारा आवाज जाएगा नहीं तो प्लीज 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 थोड़ा सा दीजिए आवाज, साउंड बढ़ाइए प्लीज, थोड़ी मजा आ जाएगी। ठाकुर राइट आर्म विकेट अगेन, आउटसाइड ऑफ स्टंप की गेंद को करारा शॉट मार दिया। क्या बात है, लवली शॉट, पैर से फुटबॉल की तरह उन्होंने रोक लिया गेंद को और इसी के साथ में चौका, सर्टन चौका था, ये कंफर्म चौका था लेकिन उसे रोक लिया। भूषण जी, क्या गेंद और क्या शॉट और क्या फील्डिंग के बारे में क्या कह सकते हैं? अतिशय सुंदर फटका होता, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण केलं वास्कर मामांनी। नक्कीच खरोखर सुंदर शॉट होता, सुंदर शॉट व सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि बळी जवळजवळ 50च्या जवळ पोहोचलेला आहे आणि कदाचित 48 धावा झालेल्या बळी यांच्या 2 धावा बळी काढायच्या तुम्हाला। 50चा पहिला 50चा मानकरी ठरणार आहे बळी कदाचित। आणि इथे डिफेन्सिव्ह शॉट इथे पाहायला मिळतोय आणि इथे एक धाव मात्र घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला 100 वेळेला जातात त्यावेळेला 90 नंतर मात्र प्रत्येक खेळाडू थोडासा हळकळत खेळतो आणि त्यावेळेला डिफेन्सिव्ह खेळतो, थोडासा शॉट खेळण्यामध्ये थोडासा कतुराई करतो, परंतु आपल्या राईट आर्म विकेट पुन्हा एकदा इथे खोदून काढलेला चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी होती, चेंडू ट्रॅव्हल होतो इथे राजाकडे, फील्ड करतोय, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु एकच धाव घेतलेले दोन्ही फलंदाजांनी आणि खरोखर बघता बघता आता मात्र 49 धावा, एक धावेसाठी टाळ्या होऊ द्या मित्रांनो, टाळ्या होऊ द्या। पहिली हाफ सेंचुरी असणार आहे, 1 रन पाहिजे आहे 50 साठी। क्या बात है बली, बली की ताकत देखना है किस तरह से। एक मिनट, राइट आर्म विकेट, ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप की गेंद को मार दिया, करारा शॉट पॉइंट की दिशा में, डीप पॉइंट की तरफ गेंद जाती हुई, देखना है फील्डर ने रोक लिया वहां पे, लेकिन इन बिटवीन 2 रन तो ले ही चुके हैं बली। कांग्रेचुलेशन, पहली हाफ सेंचुरी यहाँ पे हमारे 50+ की पहली हाफ सेंचुरी बली की। यहाँ पे तालियों की बौछार हो रही है, तालियों की गड़गड़ाहट हो रही है, यहाँ पे लवली बैटिंग बली द्वारा यहाँ पे देखने को मिली। अब आज के दिन में 2 यहाँ पे इतिहास आप कह सकते हैं 50 ओवर के मैच के अंदर, पहला छक्का रामचंद्र पाटिल मैन फ्रॉम जो, और पहली हाफ सेंचुरी यहाँ पे बली। कांग्रेचुलेशन। बढ़िया बैटिंग यहाँ पे देखने को मिले बली द्वारा। सरसों टीम की तरफ से बड़ी खेलते हैं, पहली हाफ सेंचुरी का आपको ये सम्मान किया जाएगा। सरसों गांव के बली काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए 50 रन पूरे कर दिए थे उन्होंने। अब देखना है नरसिंह भोईर, जुईनगर के खिलाड़ी, राइट आर्म विकेट, गेंदबाजी मार्क के ऊपर, ये गेंद मारना चाहते थे, क्लीन बोल्ड कर दिया पहली गेंद में, यॉर्कर डिलीवरी
यहाँ पे बीट हो गए बल्लेबाज और इसी के साथ में पहली गेंद के ऊपर पहला झटका करारा शॉट मारने की कोशिश, लेकिन यहाँ पे आउट होके वापस पेविलियन में आ रहे खिलाड़ी। और इस मंच के ऊपर हम देख रहे हैं यहाँ पे इरफान जी पटेल, इनका आगमन हुआ है। हम गुजारिश करेंगे हमारे 50+ के खिलाड़ियों को और मनोज जी मात्रे को कि उनका यहाँ पे सत्कार किया जाएगा। इरफान पटेल आमच्या ह्या 50च्या वरील खेळाडूची टुर्नामेंट, या टुर्नामेंटमध्ये इरफान पटेल यांचं स्वागत करतायत इथे। थँक्यू, तुम्ही आल्याबद्दल स्थानापन्न व्हायचंय, त्यांचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे। आणि आता मात्र पुन्हा एकदा आपण ग्राउंड कडे जाऊया। पुन्हा नर्सिंग राईट मोद विकेट। ये थोड़ा सा स्क्वेअर, थोडी सी बाहेर चेंडू फेक पाहायला मिळते। आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेर, खूपच बाहेर चेंडू गेला आणि अशा पद्धतीत इथे मात्र एक वाईट चेंडू पाहायला मिळतोय तो नरसिंग भोईर यांच्याकडून। आणि नवीन फलंदाज आलेला आहे तो आपल्या ह्या संघासाठी खेळण्यासाठी, शशी तांडेल राईट मोद विकेट। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडासा फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात काही आलेला नाही, चेंडू विसावलेला आहे तो विकेट किपरच्या हातामध्ये। आणि अशा पद्धतीत नरसिंग भोईर यांचा दुसरा चेंडू इथे पाहायला मिळतो। पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड, दुसरा वाईड आणि तिसरा मात्र डॉट बॉल। पुन्हा एकदा राईट मोद विकेट, शॉर्ट पिच चेंडू इथे पुल केलेला चेंडूला, चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, ओहो आउट ऑफ द पार्क फॉर अ 6 रन। गुड लकिंग शॉट। काय म्हणायचंय या शॉट बद्दल भूषणजी? अतिशय सुंदर शॉट होता। आतापर्यंत गोलंदाज यॉर्कर पद्धतीचे टाकत होता, हा थोडा शॉट टाकला आणि पट्ट्यात मिळाला। प्रभाकरजी, ह्याच्या आधी वास्कर साहेबांनी जो फिल्डिंग केली ते विसरण्यासारखं नव्हतं, दुसरा बॉल पण अडवला। पुन्हा एकदा इथे पुन्हा जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न इथे आणि इथे अपील करण्यात आलेला आहे, परंतु इथे कदाचित बॅटला इथं लागलेला आहे, परंतु चेंडू मात्र स्टंपच्या लाईन मध्ये नव्हता आणि अशा पद्धतीत एक धाव मात्र इथे मिळालेली आहे। आणि आपण पाहू शकतो की खरोखरच आता ह्या 50च्या वरील खेळाडूंमध्ये जी हिंमत, एक जबरदस्त क्रिकेट अजूनपर्यंत शिल्लक आहे ते दाखवताना दिसत आहेत। अजूनपर्यंत आम्ही क्रिकेट खेळू शकतो, नौजवान खेळाडू जसे खेळतात तसं क्रिकेट इथे पाहायला मिळतोय। नरसिंग पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट मोद विकेट, पुन्हा जोरदार शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय, वा 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 क्या बात है, वन बाउंस ऑन द लॉन्ग लेग फॉर 4 रन। कदाचित असणार आहे 6वी ओव्हर, शेवटची ओव्हर असणार आहे। नरसिंग भोईर यांची खेळण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा बळी। आज मात्र बळी यथोच्छ बल्लेबाजी करताना दिसतोय, फटकेबाजी करताना दिसतोय, खरंच चांगली फलंदाजी। जोरदार शॉट पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन ऑन द पिच, पण इथे मात्र कॅचचा प्रयत्न आणि अहो दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथे कॅच घेण्यात आलेली आहे। राजा तिथे उभा होता आणि चेंडू उडून त्याच्या हातामध्ये आणि अशा पद्धतीत मात्र इथे गडी बाद झालेले आहे। एक मोठा खेळाडू, एक जबरदस्त बॅट्समन इथे त्याची सांगता, क्रिकेटची बॅटिंगची इनिंग सांगता आपल्याला पाहायला मिळते, टाळ्यांची गडगडाट पाहायला मिळते। 50 हाफ सेंचुरी ज्या बॅट्समन इथे केलेली आहे तो फलंदाज बळी बॅट आउट होऊन परत पॅव्हेलियन मध्ये येताना दिसतोय। शेवटच्या चेंडूवर विकेट मात्र गेलेले बळी याची, पहिल्या चेंडू पासून खेळताना दिसत होता, नॉट आउट राहण्याचा प्रयत्न करत होता, शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न बाद होऊन मात्र पॅव्हेलियन मध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती दोन्ही फलंदाजांची। कुछ सॉन्ग करो, थोड़ा सॉन्ग बोलो, सॉन्ग। शशि इज ग्रेट, शशि इज ग्रेट थॉट है रंगा, शशि तू अरे शशि तू नव तरुणी, शशि तू दिसती कशी, शशि तू नव तरुणी काश्मीरी, या चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, की शशि तू की दिसी तू नव तरुणी काश्मीरी। थँक्स फॉर
स्कोर 71 टू विन। वो टारगेट दिया है, आप टारगेट पूरा कीजिए। महान व्यक्ति हो सकते हैं ये हमारे नरेश गौरी साहब। आणि योगेश बोबेरा आला सिंग ना कॅप्टनला बोलवा दोन्ही यस दिलीप पाटील दिलीप पाटील आणि योगेश बोबेरा मी नाही योगेश बलिराम ओबेरा सॉरी ओबेराय नो ओबेराय हॉटेल ओबेराय प्लीज रिक्वेस्ट त्यांनी टॉस जोडण्यात येण्याची कृपा करावी। ओबेरायचे हॉटेलचे मालक त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी टॉस जोडण्यासाठी येण्याची कृपा करावी। दिलीप पाटील जिथं असतील त्यांनी प्लीज हे हमारे नीरव के डॉन है डॉन मिस्टर मास्टर दिलीप पाटिल थैंक यू बेस्ट ऑफ लक आपका आइए प्लीज कैमरामैन आ जाइए इनका तस्वीर लीजिए क्योंकि टॉस के जो हमारे नेशनल बर्ड मिस्टर मोरे का हम यहाँ पे वेलकम करना चाहते हैं। कम ऑन इनसाइड। अपने नाम के शुभ प्रभात प्रभाकर पाटिल आपके सामने अच्छे अच्छे स्लोगन अभी पास करने वाले हैं। थैंक यू उमेश जी। और एक कोइंसिडेंस देखिए, पहले मैच के अंदर 61 रन बनाए थे, अब ये सेकंड मैच के अंदर 71 रन बनाए, यानी कि 10 रन अधिक हो गए। प्लस जैसे जैसे गेम आगे जाएगा वैसे वैसे हमारे खिलाड़ी चार्ज होते जाएंगे, वैसे वैसे और रन बनते जाएंगे। सही बात है वो सुप्रभात भाई, आपने जो कहा 40 प्लस 50 प्लस 60 प्लस अभी 70 प्लस में विनर टारगेट रखा 71। यस 70 के भी खिलाड़ी हमारी टीम में खेलते हैं। दोन्ही बॅट्समनची नावं सांगायची आहे कृपया। हा मी सांगतो येस येस येस। स्ट्राईकला आहे तो सूर्यकांत, 71 धावा काढलेल्या आहेत, 72 धावांचा असं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते टीम समोर। कपिल आणि राजेंद्र अशा दोन कप्तानांच्या ह्या सी आणि डी अशी ही मॅच असणार आहे। ग्रुप सी ग्रुप डी आणि आता सी बॅटिंग करताना दिसते ते कपिल यांची टीम समोर असणार आहे राजेंद्र भोईर, लिजंड क्रिकेटर शिरोनेचे खेळाडू। आणि सामन्याकडे वळूया आपण। पहिलाच ओव्हर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी गो हो क्या बात है, लवली बॉलिंग, चेंडूला दिशा दिलेली, दिशेवर मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, कारण इथे चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा लेग ब्रेक झाला, चेंडूने टर्न घेतलाय, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे आणि अशा पद्धतीत पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो गोलंदाजाचा रवी यांचा। प्लीज अटेन्शन अटेन्शन
वहां पे एक गाड़ी मतलब जो है रोड पे कुछ सामने वाले का रोड पैक किया है, गाड़ी नंबर है 5115, प्लीज आप हेल्प, क्योंकि यहाँ से जनरेटर पास करने का है, वो रोड के अंदर पैक है। प्लीज जिसका भी व्हीकल कार जिसका भी रहे ओनर को हम रिक्वेस्ट करना चाहता हूँ, प्लीज जाके वहाँ का रास्ता क्लियर कीजिए। दरम्यान मात्र ह्या चेंडूवर गलीमध्ये चेंडू गेलेला आहे, 2 धावा घेतलेल्या, तिसरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आपले सर प्लीज अनाउंस डबल, प्लीज अटेंशन, गाड़ी नंबर है, व्हीकल नंबर है 5115, जिसका भी गाड़ी है प्लीज इसको हेल्प कीजिए, जनरेटर निकालने का है। गाडी नंबर 511 5115 5115 असा गाडी नंबर आहे, महाराष्ट्र 43 5115, प्लीज बाजूला करायची. दरम्यान मात्र पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, इथे पुन्हा एकदा बीट करतोय तो फलंदाजाला. खरोखरच एक उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाची. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, गाडी नंबर आहे 5115, ज्याची कोणाची असेल त्यांनी बाजूला करायची आहे. ट्रॅफिकला तिथे अडचण होते, रोडमध्ये गाडी असल्या कारणाने कृपया बाजूला करायची आहे. पुन्हा एकदा राईटा मौद विकेट, रवी याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, पूल केलेला आहे, चेंडू जातोय तो डीप फाईन लेगला, क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे अडवू शकत नाहीये, चेंडू उडतोय आणि सरळ जातो डोक्यावरून सीमा पार 4 धावांसाठी. गुड लुकिंग शॉट, एक खरोखर सूझबूझ की बॅटिंग. मगाशीच मी म्हणत होतो इथे ज्या वेळेला भूषण देशपांडेंना मी प्रश्न केला होता की आपल्या टीम मध्ये आता जे ह्या पद्धतीची बॅटिंग करताना जो आपल्याला पाहिजे उदोन्मुख असा खेळाडू आहे सरफराज खान, त्याचबरोबर मयांक अग्रवाल, असे काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडे हे फटके मारण्याची क्षमता आहे. आणि आमच्या वाशीच्या टीम मध्ये सुद्धा मिस्टर मेघनाथ भगत, MS भगत एक पल्लू शॉट मारतात, फुल शॉट मारतात, एक लाजवाब शॉट, एक खरोखरच चांगला शॉट, आणि ते आता माझ्याबरोबर कॉमेंट्री करताना इथे बसलेले आहेत. पुन्हा एकदा रवी राईटा मौद विकेट, धोरका शॉट, चेंडू हवेमध्ये, चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये, 2 क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे, चेंडू काही अडवू शकत नाहीये. 2 धावा घेतलेल्या सहजगत्या, आणि अशा पद्धतीने 2 धावांनी मात्र धावसंख्येला आकार पाहायला मिळतो. 9 धावा फळकावर लागल्यात पहिली ओव्हर चालू असताना. पहिल्या ओव्हरच्या 4-5 चेंडू नंतर 9 धावा फळकावर लागलेल्या आहेत त्या संघाच्या. पुन्हा एकदा सज्ज राईटा मौद विकेट, चेंडूला मारलेला चेंडू जातोय तो ऑन साइडला, चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. दरम्यान मात्र पुन्हा एकदा 1 धाव पाहायला मिळते. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या असणार आहे ती 10. धावसंख्या काढायची होती ती 12च्या सरासरीने धावा काढायच्या होत्या, पण पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत, 2 धावा फक्त शॉट पडलेल्या आहेत. हरकत नाहीये, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे शेवटच्या एका ओव्हरमध्ये सुद्धा MS धोनी ज्या ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, शेवटच्या ओव्हरमध्ये 24-25 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. काही घडू शकतं. आपल्याला माहिती आहे गॅरी सोबर्स एका ओव्हरमध्ये 6 धावा मारलेल्या आहेत. युवराज सिंग एका ओव्हरमध्ये 6 धावा, 6 छक्के मारलेले आहेत त्यांनी, आय एम सॉरी. त्याचबरोबर हर्षल गिब्स साऊथ आफ्रिका, त्यांनी सुद्धा एका ओव्हरमध्ये 6 छक्के मारलेले आहेत. असं काही होऊ शकतं. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर नवीन गोलंदाज राईटा मौद विकेट, येस, यॉर्कर डिलिव्हर, चेंडू फील्ड केलेला आहे, चेंडू आणि ते आउट होण्याचा प्रयत्न करताना दिसत होते, परंतु दरम्यान मात्र थोडासा शॉट पाहायला मिळतोय फलंदाज. ह्यानंतरचा सामना असणार आहे तो B दिलीप आणि H नरेश दादा गौरी यांच्या 2 संघांमधला सामना होणार आहे. दरम्यान मात्र पुन्हा एकदा चला ग्राउंडकडे. कपिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट मौद विकेट गोलंदाजी करणार आहे तो. लोअर फिल्टाचा चेंडू भिरकावलेला आहे, चेंडू जातो हायवेट मध्ये, चेंडू आहे 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क, 4 रन, गुड लुकिंग शॉट. एक चांगला चेंडू होता, परंतु तितकाच चांगल्या पद्धतीने त्याने फटकारलेला आहे तो. सरळ चेंडू पुढे येऊन त्याने त्याला फुलटॉस बनवला आणि फुलटॉस बनवून मात्र चेंडू पाठवलेला आहे सीमा पार 4 धावांसाठी. आणि 4 धावांनी आता मात्र धावसंख्येमध्ये आकार पाहायला मिळतोय. थोडीशी का होईना हिंमत तयार झालेली आहे ती बॅट्समनला की ह्या मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना
कृपया नवीन बॅट्समन आहे त्याचं नाव सांगायचं, नॉन स्ट्रायकरचे बॅट्समन कोण आहेत ते. सुनील नॉन स्ट्रायकरला आहेत आणि स्ट्राईक एंडला आहेत ते सूर्यकांत. सूर्यकांत म्हटल्यानंतर एक सूर्याप्रमाणे सूर्य तेजस्वी तळपताना दिसतो सूर्यकांत, तोच आमचा सूर्यकुमार. आणि आज इथे सूर्यकांत, फरक काय आहे सूर्य, दोघांच्या नावामध्ये सूर्य आणि या सूर्यासारखी फलंदाजी तळपणारी फलंदाजी तळपणारा असा बॅटिंग करताना दिसतो सूर्यकांत आपल्या संघासाठी. मागच्या सिरीज मध्ये वेस्ट इंडिज बरोबर सूर्यकांत यांना मॅन ऑफ द सिरीज दिलं होतं. खरोखर चांगली फलंदाजी केली होती सूर्यकुमार यांनी. आणि इथे सूर्यकांत पुन्हा सरसावून मारण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटला, डान्सिंग डाउन ऑन द पिच, ही केम फॉरवर्ड टू हिट द बॉल, ही मिस्ड इट दैट कंप्लीटली, विकेट कीपर गैदर्ड दैट बॉल, नो डैमेज डन एट ऑल, कुछ भी नहीं हुआ, लेकिन डॉट बॉल तो निकल गया. अच्छी गेंदबाजी यहाँ पे देखने को मिली है, अच्छा कमबैक किया यहाँ पे कपिल ने, फिर से अपने बॉलिंग मार्क के ऊपर राइट आर्म ओवर द विकेट. Once again he wanted to hit that ball. Once again he beaten that on the turn of the ball and he wanted to hit that ball, miss it completely. Once again good bowling, back to back, 2 dot balls are there. Kapil once again on his bowling mark, right arm over the wicket, bowling to Suryakant, hammered that ball. Now it is going into the hands of fielder and he has taken a very good, well judged catch and Suryakant is out and he is coming back to the pavilion. अच्छी लय के साथ खेल रहे थे, लेकिन ऐन वक्त पे उन्होंने 2 डॉट बॉल खाने के बाद में तीसरी गेंद को उठा दिया था, लेकिन वो मिड विकेट क्षेत्र के अंदर बहुत ही बढ़िया कैच ले लिया वहां पे. इसी के साथ में आउट होके पैविलियन में शशि शायद है वहां पे, उन्होंने कैच ले लिया है. उनकी जगह लेने के लिए जा रहे नए खिलाड़ी है प्रमोद. हाँ, डैशिंग डायनामाइट स्फोटक फलंदाज है, अच्छे बल्लेबाज है, अच्छी बल्लेबाजी करते हैं. देखना है उनके ऊपर सारी दारोदमार होगी और इस ओवर की आखिरी गेंद हो सकती है. ये आखिरी गेंद कपिल लेके जा रहे हैं. थोड़ी सी फील्ड में सजावट यहां पे देखने को मिल रही है. बॉलिंग मार्क के ऊपर सामने है खिलाड़ी है सुनील. सुनील एक नाम है जो हमारे क्रिकेट में बहुत ही बड़ा नाम कह सकते हैं, सुनील गावस्कर जैसा ये माना चाहते थे, लेकिन कहीं पे गेंद और कहीं पे बल्ला. इसी तरह से फिर से एक डॉट बॉल और इसी के साथ में ये ओवर की समाप्ति हो रही है. और इस ओवर की समाप्ति के बाद में स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर है 15 रन 2 ओवर के बाद, यानी कि 12 की एवरेज रखनी थी, लेकिन 2 ओवर में सिर्फ 15 रन यहाँ पे देखने को मिले हैं. इसी के साथ साथ अब देखना है, काफी मुश्किलें पैदा कर दिए हैं, क्योंकि गेंद और रन की दूरियां बढ़ते जा रही है और इस दूरी को तय करनी है. अब नए गेंदबाज आ रहे हैं, देखना है कौन गेंदबाजी की शोर संभालेंगे. राजू चौधरी कप्तान है टीम के, वो समझा रहे हैं यहाँ पे. कौन कप्तान है कौन क्या है समझ में नहीं आ रहा है. यस अब देखना है राजू चौधरी. एक कपिल है ना यार, हाँ कपिल जो कप्तान है, उन्होंने राजू के हाथों में गेंद सौंप दी है. अब राजू आए हैं गेंदबाजी के छोर संभालने. देखना है किस तरह से गेंदबाजी करते हैं. एक अच्छे गेंदबाज है, अपने जूही नगर की टीम के लिए काफी अच्छा बड़ा योगदान दिया उन्होंने. डीजे हेलो नहीं, आवाज नहीं आ रही. हाँ, इसी के साथ में अच्छा गेंदबाज है, ये देखना है कैसे गेंदबाजी करते हैं. सामने है बड़ा खिलाड़ी है डैशिंग डायनामाइट प्रमोद. बोला अच्छा सत्यवान साहेब, मला असं बोलायचंय, तुम्ही जी आता जी कॅच सोडली त्याबद्दल मला तुमच्याबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. तुमच्यासारख्या प्लेअरला आज तुम्ही चांगले क्रिकेटर आहेत, 4 गावचे आहेत तुम्ही. और ये गेंद वाइट करार कर दिया अंपायर ने यहाँ पे. तर तुम्ही जी कॅच सोडली ते आम्ही जे तुमचा गेम बघण्यासाठी आम्ही डोळ्यात असं तेल घालून तुमचा गेम बघत होतो, पण तुमची बॅटिंग
एक पण 2चा स्ट्रोक लागला नाही. सिंगल तर कोणी काढेल 50 हो, बॅटला लावला का धावाचाच आहे, ओपन ग्राउंड आहे, प्लस एक कॅच पण घेऊ शकलं नाही. तर आजच्या तुमच्या परफॉर्मन्स तुम्हाला काय बोलायचं आहे? सामन्यामध्ये आता पुढच्या ठराविकच प्लेअर घ्यायचे आहेत दादा. मग हरेगावचे किती प्लेअर खेळ? सर मी फक्त तुम्हाला काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नाची मी ज्या प्रश्नांची उत्तर विचारत तेवढी उत्तर द्या फक्त तुम्ही प्लीज. आता आताचा काय नियम? तुम्ही याचा अर्थ आम्ही किंवा सगळ्यांनी ये करारा शॉट देखने को मिला है, लेकिन सीधे हाथों में यहाँ पे कपिल के, और कपिल ने कोई गलती नहीं है. इसी के साथ में एक बड़ा खिलाड़ी प्रमोद जैसा खिलाड़ी आउट के पवेलियन की तरफ आना पड़ेगा उनको, और काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पे देखने को मिली है राजू चौधरी की. नरेश जी, हॅलो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारलं सत्यवान साहेब, तुम्हाला त्याची उत्तर देता येत नाही. मग आम्ही समजायचं काय? तुमच्या परफॉर्मन्स बद्दल समजायचं काय आम्ही? म्हणजे टीम हारली त्याला कारणीभूत तुम्ही, असंच मानायचं का आम्ही? का तुम्ही ती कॅच घेतली असती तर मॅच कुठे टर्न झाली असती? म्हणजे तुम्हाला कॅच घेताच येत नाही का असं पडायचं का मी? पुन्हा एकदा नवीन बॅट्समनचं नाव सांगायचं कृपया. बॅट्समनचं नाव काय? राजू, राईट आर्म विकेट. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय तिकडे, एक धाव घेतलेले आहे, स्कोअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न होताना आणि सहजगत्या पोहोचलेले दोन्ही फलंदाज, आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेंनी धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. 20 धावा फलकावर लागलेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सुनील वास्कर, एक हार्ड हिटर बॅट्समन, एक जबरदस्त मॅन फ्रॉम सानपाडा. Sunil Vaskar is facing ball from the Raju Chaudhary. This ball, he hammered that ball toward the fine leg division. One ball traveling toward the, थोड़ी सी मिसफील्ड वहां पे देखने को मिली, और इसी के साथ में दूसरी रन मुकम्मल की. दोनों बल्लेबाजों ने देखते देखते दूसरी रन पूरी कर दी. इसी के साथ में 2 रन के साथ में अब स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर है 23 रन आर ऑन द बोर्ड, और ये नो बॉल का इशारा किया है अंपायर ने हमारी तरफ, और इसी के साथ 24 रन हो चुके हैं अब तक. राइट आर्म विकेट अगेन, घुमा दिया इसे फिर से कर्ल की दिशा में, 2 फील्डर उसके पीछे है, 1 रन ले लिया. दूसरे की गुंजाइश है या नहीं देखना है. ओहो, लेकिन पूरी कर दी है दोनों बल्लेबाजों ने. क्या बात है, लवली थ्रो था लेकिन थोड़ा सा वाइड था स्टंप के बाजू में, या अदरवाइज ये थोड़ा सा खतरा हो सकता था सुनील वास्कर जी के लिए. सुनील वास्कर एक अच्छे खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया बैटिंग करते हैं. आज उनको अपने टीम के लिए कुछ बड़ा योगदान देना चाहिए, क्योंकि इसके पहले का जो इनिंग थी, बली की टीम इनिंग थी, क्या बात है, लाजवाब इनिंग थी, जिन्होंने 50 का स्कोर मारा है. हेलो, एक अपने को भी लेके आना. फिर से तैयार है सुनील वास्कर खेलने के लिए. राजू की गेंद घुमाने की कोशिश की थी, बल्ला और बैट में कोई संपर्क नहीं ठीक से, और ये लेग बाय का इशारा हो सकता है अंपायर की तरफ. यस, इट इज लेग बाय का इशारा हमारी तरफ आता हुआ. इसी के साथ में एक लेग बाय में 1 रन जुड़ता हुआ. देखिए, मैंने पहले भी कहा था, इक्का दुक्का काम नहीं चलेगा. अगर आपको मैच जीतना है तो चौके छक्के मारने पड़ेंगे, क्योंकि इस 6 ओवर की मैच में इनको 72 रन बनाने हैं, और 72 जो रन है वो काफी बड़ा लक्ष्य कह सकते हैं. इस लक्ष्य का पीछा करते हुए दोनों बल्लेबाज खेलने के लिए तैयार है. अब ये गेंद शॉर्ट पिच गेंद को घुमा दिया है, गेंद हवा में है, पीछे फील्डर, 1 रन ले लिया. नो मैंस लैंड में गेंद, दूसरी की गुंजाइश, आराम के आस्ते कदम बढ़ते हुए दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर दिए. 2 रन के साथ में स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर है अब 28 ऑन द बोर्ड. 28 रन स्कोर बोर्ड के ऊपर. भैया दोनों में लेके अब देखना है, ओवर की समाप्ति यहां देखने को मिली है. लगभग 3 ओवर यहां पे समाप्त हो चुके हैं. 3 ओवर की समाप्ति के बाद में स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर है 28, 3 विकेट के नुकसान के ऊपर. अब देखना है कि कहां तक लेके जाते हैं इस मैच में अपने टीम को. क्या जिता पाएंगे, नहीं पाएंगे, ये तो हम बोल नहीं सकते, बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी. नोबडी कैन प्रेडिक्ट अबाउट द क्रिकेट. क्रिकेट की परिभाषा कहती है कि क्रिकेट का आखिरी गेंद भी एक इंपॉर्टेंट होता है. जब तक
तक क्रिकेट की आखिरी गेंद नहीं डाली जाती तब तक कुछ भी नहीं कह सकते। ये हमने देखा था, दिवाली की टूर्नामेंट थी 40+ की, बेलापुर के ग्राउंड के ऊपर खेल रहे थे और वहां पे आखिरी ओवर में 18 रन चाहिए थे, वाशी के सामने खेल रहे थे बोनकोड़े की टीम, और एक लीजेंड क्रिकेटर वहां पे खेल रहे थे रविकांत नाइक, जिन्होंने आखिरी गेंद के ऊपर 6 चाहिए तो 6 भी मार दिया था। इसलिए कहते थे कि ये आखिरी गेंद गिरने तक कुछ भी नहीं कह सकते। अब ये गेंद उठा दिया है वास्कर, सुनील वास्कर ने, हवा में गेंद है, 1 बाउंस जा रही वहां पे फील्डर के हाथों में, लेकिन तब तक 2 रन का फासला उन्होंने तय कर लिया दोनों बल्लेबाजों ने, और देखते देखते अपने टीम को आगे लेके जाने की कोशिश कर रहे। 30 रन मुकम्मल किए है अभी तक दोनों इस टीम ने। अब काफी दारोमदार होगी वो सुनील वास्कर के ऊपर। सामने है खिलाड़ी बली अब बॉलिंग मार्क के ऊपर, जिन्होंने 50 मारा था, ऑलराउंडर खिलाड़ी है। ये गेंद लोअर फुल टॉस की गेंद, और ये मायावी गेंद कह सकते हैं इसे, क्या बात है, हवा में गेंद ने टर्न ले लिया, हवा में चकमा दे दिया बल्लेबाज को। ये मायावी गेंद, जैसे महाभारत और पौराणिक कथा में हमने देखी है कि मायावी शस्त्र आते थे, माया के साथ में मारते थे, उसी तरह की गेंद थी। अब ये भी यहां पे बीट कर दिया वहां पे उन्होंने। आप समझ रहे हैं ना मैं क्या बोल रहा हूं? तो ये जो है एक फ्लाइटेड डिलीवरी होती है और हवा में चकमा देते हैं गेंदबाजी करते हुए बल्लेबाज को, वही यहां पे देखने को मिला है। और देखते देखते वहां पे बहुत बढ़िया 2 गेंदबाजी देखने को मिली है बल्ली की। बल्ली फिर से अपने बॉलिंग मार के ऊपर राइट आर्म विकेट, ये गेंद ओ हो, ये गेंद थोड़ी सी आउटसाइड ऑफ स्टंप, वाइड करार कर दिया अंपायर ने। लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। जहां तक देखा जाए 50 के ऊपर के खिलाड़ी है, लेकिन आज भी बरकरार रखे हैं अपनी गेंद की लाइन लेंथ और टर्न को। फिर से बली राइट आर्म विकेट, ये गेंद, ओ ये गेंद चेंज ऑफ स्पेस इसे कहते हैं। ये गेंद फुल्लर एक स्पीड गेंद कह सकते हैं, एक स्पीड मशीन से जब गेंद आती है स्पीड गन की तरह, उसी तरह से ये गेंद डाली हुई थी उन्होंने। तो हम कहते हैं कि जहां अब हर इंटरनेशनल क्रिकेट के अंदर खिलाड़ी जो है बॉलर अपना अपना प्रयोग करते हैं, उसी तरह का प्रयोग यहां देखने को मिला। लाजवाब गेंदबाजी यहां पे, बैक टू बैक 2 गुड बॉल्स आर देयर। 2 अच्छे गेंद वहां देखने को मिली है बल्ली की, क्योंकि 2 गेंद स्लो के बाद में 2 गेंद उन्होंने फास्ट डाली है। यॉर्कर गेंद, वो भी बुमराह की याद दिलाती है हमें, इंडियन क्रिकेट के बुमराह जिस तरह से गेंदबाजी डालते उसी की तरह से गेंदबाजी वहां पे। और ये फिर से ओहो, पॉइंट और गली के बीच से गेंद जा रही है, दोनों खिलाड़ियों को चीरती हुई गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। बढ़िया शॉट देखने को मिला, क्या बात है, लवली शॉट यहां पे, टाइमिंग शॉट और अच्छा प्लेसमेंट यहां पे देखने को मिला है। क्या कह सकते हैं इस शॉट के बारे में यमित जी? ये शॉट जैसे भी चॉपर शॉट बोलते हैं इसको, क्योंकि शॉट एक सुपर रहता है, ये इतना मतलब बढ़िया रहता है क्योंकि सामने फील्डर कितना भी रहेगा तो शॉट टाइम ओके। कितना है 37, अभी रनिंग में 37, टारगेट 71। आणि एक विशेष सूचना असणार आहे, आमचे महादेव एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत नेरूळ संघाचे, त्यांचा मोबाईल कुठेतरी हरवलेला आहे किंवा त्यांनी कुठेतरी ठेवलेला असेल तर कृपया कोणाला मिळाला तर तो त्यांनी द्यायचा आहे। महादेव देव के देव महादेव, आज त्यांचाही मोबाईल इथं हरवलेला आहे। काही होऊ शकतं, काही घडू शकतं, क्रिकेटमध्ये होऊ शकतं, तसंच आपल्या जीवनामध्येही काही घडू शकतं। थैंक यू सर। प्रभाकर सर, अभी आने वाला है महाशिवरात्रि और महादेव का अगर ऐसा मोबाइल अगर गुम होएगा तो वो बहुत बढ़िया मतलब जो है, तो इसके लिए हम बाद में सॉन्ग भी बोलेंगे। फिर से शशि तांडेल गेंदबाजी शॉट संभाले हुए, राइट आर्म राउंड विकेट, ये गेंद अच्छी गेंद, उतना ही करारा शॉट, अच्छा शॉट, गेंद चली जा रही है कारपेट के सहारे, अच्छी फील्डिंग वहां पे, अच्छा थ्रो, क्या बात है, लवली थ्रो वहां पे देखने को मिला, लेकिन 1 बाउंस राइजिंग डिलीवरी था, ऊपर चला गया, अन्यथा ये रनआउट का चांसेस यहां पे था। लेकिन अच्छी, अरे वाह क्या बात है, आज हमारे लीजेंड क्रिकेटर 50, 60, 70 के ऊपर के अबो 75 के प्रकाश जी तांडेल साहब यहाँ आए हैं, हम उनका स्वागत करते हैं। आइए प्रकाश जी तांडेल साहब करावे गांव के खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया क्रिकेट खेलते हैं। 50 अब 76 की उम्र है, लेकिन आज भी वो ग्राउंड के ऊपर जाते हैं, सुबह सुबह खेलते हैं, अपना स्वस्थ शरीर आयुष्मान जो स्लोगन है उसको बरकरार रखते हुए प्रकाश जी तांडेल आज भी फिट लग रहे हैं हमारे सामने। प्रकाश जी तांडेल के लिए सॉन्ग आया, दोरी कोरातून वाहे एकच प्रकाश प्रकाश। फिर से ये गेंद
उठाना चाहते थे, ये गेंद लुढ़कती हुई फिर से कारपेट के सहारे जा रही, वहां पे मिड विकेट क्षेत्र के अंदर, यहाँ पे काउ कॉर्नर की दिशा में. या ना साहेब, अच्छा बसा बसा, या ना इकडे स्थान बनवा, या बसा. प्रकाशी तांडेल खरोखरच आपलं त्यांचं डेडिकेशन क्रिकेटसाठी जोरकस मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. प्रकाशी तांडेलला मी लहानपणापासून बघतोय. करावे गावचे सुपुत्र, करावे गावचे एक लिजंड क्रिकेटर. कॅफी कंपनी ज्या वेळेला होती त्या कॅफी कंपनीमध्ये लेदर क्रिकेट खेळण्यासाठी जात असत आणि ते खरोखरच लेदर खेळत असत त्यावेळेला. म्हणजे आजच्या क्रिकेटच्या प्रती त्यांचं प्रेम पहा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, यॉर्कर डिलिव्हरीची गेंद इथे पुन्हा बीट करण्याचा प्रयत्न करतो. इथे शशी तांडेल जबरदस्त बॉलिंग करताना दिसतो आपल्या संघासाठी. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाज. आणि ह्याच बरोबर एक पुन्हा एकदा सज्ज, आता मात्र पुन्हा सुनील वास्कर खेळण्यासाठी सज्ज होतो. सुनील वास्कर, मैन फ्रॉम सनपाड़ा, वन ऑफ द हार्ड हिटर, और उसके सामने खिलाड़ी है शशि तांडेल. राइट आर्म राउंड विकेट सारसोले की टीम की तरफ से खेलते हैं. ये गेंद को मारना चाहते थे, बीट कर दिया वहां पे यॉर्कर गेंद ने और क्लीन बोल्ड कर दिया यहाँ पे सुनील वास्कर को. बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे देखने को मिली है शशि तांडेल द्वारा. और कोई भी जवाब नहीं यहाँ पे बैटिंग टीम का, क्योंकि बैटिंग टीम लड़खड़ाती हुई अपने को देख नजर आई है. अब तक स्कोर है सिर्फ 42 रन यहाँ मुकम्मल किए. अभी भी 20 रन की आवश्यकता है जीत के लिए. आने वाले 7 कितने गेंद है भाई? 1-2 और समाप्त हो गई ना, एक ही ओवर बाकी है. अब सही मजा आ जाएगी. बैट्समैन जा रहे, कप्तान स्वयं राजन भोईर शिरोने, मैन फ्रॉम शिरोने, नवी मुंबई के सुपरस्टार फिल्म स्टार. 42 धावा झालेल्या आहेत आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मी मगाशीच म्हटलं होतं, बेलापूरच्या ग्राउंडवर असंच काहीसा थरार आपल्याला पाहायला मिळाला होता. वाशी आणि बोनकोडे संघातली मॅच होती. रविकांत नाईक त्यावेळेला खेळत होता. शेवटच्या एका ओव्हरला 18 धावा पाहिजे होत्या. मुकेश मात्रे गोलंदाजी करत होता आणि शेवटच्या एकच चेंडूवर 6 धावा पाहिजे असताना मुकेशांनी षटकार खेचला होता. असं काही होऊ शकतं, काही घडू शकतं क्रिकेटमध्ये, काही आपण अनुमान लावू शकत नाही. आणि बॉलर नेम प्लीज, कौन है बॉलर? कोई तो बताओ बॉलर नेम प्लीज कुर्बा. बॉलरचं नाव काय कोणी सांगू शकेल का? अनिल गोलंदाजी करणार आहेत. समोर आने वाला असणार पल और जाने वाला पल अनिल के हाथों से सुपर. जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या बरोबर पाठीमागे. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. राजन भोईर आणि तो कोण आहे बॅटमन तिकडचा, म्हणजे अशा पद्धतीने पुन्हा एकदा अनिल आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. 1 धाव मात्र काही रोखू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला स्कोर 70च्या वर जातो त्यावेळेला थोडं प्रेशर येतं बॅटिंग साईडला आणि तोच प्रेशर घेऊन खेळताना दिसत आपले हे फलंदाज. संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि संत क्रिकेट बरोबर इथे डीजेचा पण संत आवाज झालेला आहे आपण पाहू शकतोय. आणि खरोखरच एक चांगला सामना इथे पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी मात्र उचललेला चेंडू जातोय सीमा पार. टर्रिफिक शॉट ओव्हर द फेन्स फॉर अ 6 रन. गुड लुकिंग शॉट इट इज. अजूनही काही होऊ शकतं, काही घडू शकतं ह्या क्रिकेटच्या मॅच मध्ये. डीजे